नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नितीन गडकरी भाजप सोडा आणि महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवा. काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात शब्दयुद्ध तीव्र झाले आहेत. पक्षांचे नेते आपापल्या विरोधी पक्षांच्या नेत्यावर जोरदार प्रहार करत आहे. दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रस्ते मंत्री आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीमधून निवडणूक लढायची ऑफरच दिली आहे. त्यांच्या या ऑफरवरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की नितीन गडकरींनी भाजपाचा राजीनामा द्या, आम्ही त्यांना महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवून विजयी करू. ते म्हणाले, काही दिवसापूर्वीच भाजपाच्या 115 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली होती. पंतप्रधानांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी नावे या यादीत होती. मात्र त्या यादीमध्ये नितीन गडकरीचे नाव नव्हते. या यादीत भ्रष्ट कृपाशंकर यांचे नाव होते, पण सर्वाधिक काम करणाऱ्या नेत्याचे नाव नाही होते त्या यादीमध्ये. महाराष्ट्रात काय आहे नितीन गडकरींनी दाखवून द्यावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दिल्लीपुढे महाराष्ट्र कधीच झुकला नाही आणि झुकणार नाही. महाराष्ट्रात भाजपाची पायाभरणी करण्यासाठी तुम्ही अनेक वर्ष मेहनत केली, पण तुमचे नाव यादीत नाही. तुम्ही भाजप सोडा, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवायला लावू आणि जिंकून देऊ. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरेंचा पक्ष फक्त हा बँडबाजापुरताच उरला आहे. ते आमच्या पक्षातील एका मोठ्या नेत्याला जागा देऊ करत आहे. गल्लीतला माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाल्यासारखं बोलतो, त्या प्रकारचा हा विकास आहे. गडकरींच्या नावाची घोषणा होत नसल्याबाबत ते म्हणाले की महाराष्ट्रातील जागा अद्याप जाहीर झालेल्या नाही. सध्या युतीच्या साथीदारांशी बोलणी सुरू असून लवकरच नवीन जागा जाहीर केल्या जातील. तर मित्रांनो, या संदर्भात आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.